सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 ICT या युनिटातील एक सब टॉपिक आहे डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन. ह्याच्यामध्ये येणारे एक कन्सेप्ट आहे, त्याचं नाव आहे NPTEL. NPTEL म्हणजे काय? NPTELचा फुल फॉर्म काय आहे? NPTEL कोणी सुरू केले, कोणत्या वर्षी सुरू केले, NPTELमुळे काय फायदा होतो, ह्याचं काय महत्त्व आहे, हे एक पॉईंट्स बघूया. NPTEL ह्याचा फुल फॉर्म पूर्णपणे लक्षात ठेवा. हे महाराष्ट्राची सेट एक्झाममध्ये ह्यापूर्वी विचारलेले होते आणि नेट एक्झामला 3दा विचारले आहे ह्याच्यावरती प्रश्न. NPTEL नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एनहान्स्ड लर्निंग. नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एनहान्स्ड लर्निंग. अध्ययन करण्यासाठी, अध्ययन करीत असताना टेक्नॉलॉजीचा वापर करून जर आपण अध्ययन केलो तर तो स्टडी खूप चांगल्या प्रकारे होणार आहे, असा या प्रोग्राम आहे. तर NPTELचा जो सुरुवात केलेली आहे तो भारत देशातील IITs इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जे 7 IITs आहे, आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू, या दोघांनी मिळून NPTELचा सुरुवात केलेली आहे. इट इज अ जॉईंट व्हेंचर बाय 7 IITs. कोणकोणते? बॉम्बे आहे, दिल्ली आहे, कानपूर आहे, खरगपूर आहे, मद्रास आहे, गुवाहाटी आणि रुरकी, हे 7 IITs आणि बेंगळूर येथे असलेले इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, या दोघांनी मिळून NPTELचा सुरुवात केलेली आहे. कोणत्या वर्षी? 2003 रोजी. 2003. मग NPTELला जो फंडिंग करण्याची कामं मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन करीत आहे. मग ह्या NPTELचा मेन हेड ऑफिस IIT मद्रास आहे. IIT मद्रास. तर या NPTELमधून IITमध्ये असलेले जे एक्सपर्ट लोक आहेत, IITमधला जो एक्सपर्ट प्रोफेसर आहेत आणि IICमधला एक्सपर्ट प्रोफेसर लोकांनी STEM म्हणजे 4 सब्जेक्ट, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स, विशेष म्हणजे ह्या 4 सब्जेक्टच्या रिलेटेड ऑडिओज, व्हिडिओज माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहे. जे युनिव्हर्सिटी लेवलमध्ये जे विद्यार्थी शिकत असतात त्या लेवलच्या विषय म्हणजे हे ह्याचं STEMचं फुल फॉर्म लक्षात ठेवा. सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स, हे 4 कोर्सेस म्हणजे 4 सब्जेक्टसाठी विशेष या NPTELपासून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. ओके. मग ह्याचं 2014 पासून ऑनलाईन कोर्सेस NPTEL माध्यमातून करीत आहे. 2014 पासून सध्या 600पेक्षा जास्त कोर्सेस आणि 22 डिसिप्लिनमध्ये विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे. आता ह्या 600 कोर्सेस कोणकोणत्या विषयामधून असणार आहे? इंजिनिअरिंग आहे, बेसिक सायन्स आहे, ह्युमॅनिटीज आहे, मॅनेजमेंट आहे आणि सोशल सायन्स. या विषयातून हे विषय इथं NPTEL माध्यमातून शिकवले जातात. तर इंडियाज लर्निंग प्लॅटफॉर्म फॉर युनिव्हर्सिटी लेवल, हे इंडियाज लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. प्रत्येक विद्यार्थी इथून शिकू शकत आहे. जे IITला न जाता सुद्धा IITपासून सर्टिफिकेट मिळू शकत आहे, IISपासून सर्टिफिकेट मिळू शकत आहे. तुम्हाला जर कोर्स करायचा असेल तर हे फ्री आहे. तुम्ही ह्यांना ॲप्लिकेशन करा. तुम्हाला कोणता विषय पाहिजे त्या विषयातून इथं तुम्हाला कोर्स मिळतात. 3 वर्षांचा, 3 महिन्यांचा, 6 महिन्यांचा, 1 वर्षांचा, हे सर्टिफिकेट कोर्सेस आहे. तो सर्टिफिकेट कोर्स तुम्ही करू शकताय आणि फ्री ऑफ कॉस्टमध्ये. जर तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे असेल तर 1000 रुपये त्यांना फी द्यावं लागतात आणि त्यांनी तुम्हाला सर्टिफिकेट पाठवतात. नाहीतर ऑनलाईन फ्रीमध्ये ते सर्टिफिकेट पाठवण्याची पण व्यवस्था NPTELमध्ये आहे. तर यांनी एक यूट्यूब चॅनल सुरू केलेले आहे, NPTEL यूट्यूब चॅनल. त्याला आपण जगातील सर्वात जास्त, इट इज द लार्जेस्ट एज्युकेशनल यूट्यूब चॅनल म्हणून त्याचं नाव आहे. 4 मिलियन
4.5 मिलियन म्हणजे कमीत कमी 45 लाख विद्यार्थी याचा सबस्क्रायबर आहे. कशाची? ह्या NPTELचा. रिकॉर्डेड लेक्चर्स टू ऑल स्टुडंट्स, हे ओपन ॲक्सेस आहे. कोणीसुद्धा, तुम्हीसुद्धा आता लगेच तुम्ही NPTEL ह्या यूट्यूब चॅनलवर जावा. तुमचा विषय कोणता आहे बघा. तुमचा इंग्लिश लिटरेचर असेल तर इंग्लिश लिटरेचरचं कोणतं कन्सेप्ट तुम्हाला कळत नाही, तिथं यूट्यूब चॅनलमध्ये जावा, अवेलेबल आहे. तुमचं मॅथमॅटिक्स असेल तर मॅथमॅटिक्सचे कन्सेप्ट समजावून घ्या. सायन्स असेल तर सायन्स समजावून घ्या. लाईफ सायन्स असेल तर लाईफ सायन्स. तुमचा विषय जे आहे, जॉग्रफी असेल, हिस्ट्री असेल, लायब्ररी सायन्स असेल, मॅनेजमेंट सब्जेक्ट असेल, इंजिनिअरिंग सब्जेक्ट, आता तुम्ही सेट नेटचा तयारी चालू आहे, तुमच्या विषयाच्या संदर्भात तुम्हाला रिकॉर्डेड लेक्चरची इथं अवेलेबल आहे. एकदा ट्राय तरी करून बघा. आणि कोर्ससुद्धा तुम्ही इथं करू शकताय. इथं कुठं? ह्या NPTELमधून. आणि तुम्हाला वर सर्टिफिकेट मिळून IIT मद्रास तिथून तुम्हाला सर्टिफिकेट मिळते बघा. ओके, अतिशय महत्त्वाचा हा यूट्यूब हे कोर्स आहे. NPTELबद्दल तुम्हाला माहिती सांगितलं. बोर्डवर लिहिलेले प्रत्येक पॉईंट्स तुमच्या नोटबुकमध्ये असू द्या. आणि लक्षपूर्वक व्हिडिओ बघत असेल तर लक्षपूर्वक एकदा 2-3 मिनिट वेळ जाऊ द्या. आणि हे वेळ वेस्ट नाही, लक्षात घ्या. इट इज युअर इन्व्हेस्टमेंट असं समजून हे व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि बस, तुम्हाला 2 मार्क मिळतील. थँक्यू सो मच. नमस्कार. कुठं आता बॅडमिंटन खेळायचं? मला आता व्हिडिओ करायचा आहे आणि पेपर चेक करायचा आहे. नंतर खेळू आपण. हां ना.